2 रुपयाला एक चिठ्ठी. मासे पकडले होते आणि त्या मासाचं जेव्हा डोकं कट केलं, सगळे एकत्र आले बघा, किती जण एकत्र आले. महेश मांजरेकर. ₹2 एक चिठ्ठी. थांबा. अरे हे चालू आहे. हे बघा, सोरट आहे हे काय करतात बघा. प्रकार बघा आहे. आणि ह्याच्यामधून दोन रुपयाला एकच चिठ्ठी काढायची. मला घड्याळ लागला पाहिजे. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. ₹2 एक चिठ्ठी. घासाची ना. 2 रुपये देऊ. देऊ पैसे नाही लागत काय? पैसे नाही, मस्त लागते. गेला. तू किसका बच्चा? मेरी मम्मी पापा का बच्चा है. मम्मी पापा का बच्चा? हाँ. बस लागणारच आपल्याला. लस्सीचे दिले काय? नाही दिलं. नाही गेला पण गेला. जायचं नाही. तर मंडळी, चांदोसकर व्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आणि आज गावांचं दर्शन करता नाही आले जास्त प्रमाणात, पण आता आपण जे दाखवणार आहोत तुम्हाला, आता आम्ही आलो आहोत वाड्यामधल्या तळशा गावातल्या या शिवमंदिराजवळ. आणि ही ती जागा आहे, वाड्यामधलं तीर्थस्थान आहे आणि खूप प्रसिद्ध असं तीर्थस्थान आहे इकडचं तेळसेमधलं. आणि हे शिवमंदिर आहे. शिवमंदिर त्या बघा त्या पलीकडे तिकडे आहे, ते आपण तिकडे जाणारच आहोत थोड्या वेळाने. आता जस्ट आम्ही पार्किंग केलेली आहे आणि ही नदी आहे. काय दृश्य आहे बघा, ही ती नदी. आणि अशी एक कथा आहे या तीर्थस्थानाची, की काही वर्षांपूर्वी इथे कोळी लोक होते, तर तिने म्हणजे मासे पकडले होते आणि त्या मासाचं जेव्हा डोकं कट केलं, खाण्यासाठी असेल किंवा कशासाठी असेल, ते जेव्हा डोकं कट केलं गेलं, तेव्हा डोकं कट केल्यानंतर तो मासा जो आहे तो पुन्हा जिवंत झाला. आणि मग तिने तो मासा पुन्हा येऊन ह्या नदीमध्ये सोडला. आणि मग तिथे असं सांगितलं जातं की ते मग मंदिर बांधलं गेलं. तर तिकडे पलीकडे तुम्हाला जे मंदिर दिसतंय ते मंदिर बांधलं गेलं. आणि मंदिर बांधल्यानंतर मग असं सांगितलं गेलं की ते देवस्थान आहे आणि सगळ्या गोष्टी आहेत वगैरे. आणि तिथे असं तो मासा आहे ज्याचं डोकं अर्ध नाही आहे, अर्ध डोकट असलेला असा तो मासा आहे. तो आता आपण थोड्या वेळाने तिथे बघणार आहोत. मार उडी मार. आणि हा त्याचा एंट्रन्स आहे. एंट्रन्स म्हणून आता आपण आतमध्ये होतो. आणि इथून तुम्ही लेफ्ट साईडला उतरलात की हा जो ब्रिज आहे त्या ब्रिजच्या खालून ते मासे बघायला मिळतात. जसे मी तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं होतं की त्यांना डोकं नाही आहेत आणि त्यांची कथा ही तुम्हाला सांगितली होती की काय त्याच्या मागे कथन होतं वगैरे. चाललोय आपण खाली बघा. टायमिंगवर फोन केला आणि मला काहीतरी आणायला सांगितलं त्यांनी, पण मला ऐकायचं नव्हतं. मला मुद्दाम ऐकायचं नव्हतं. तगडा बघा कशी आणि आपण चाललो त्या ठिकाणी. काय आला कसा ओरडतो तू? अरे कसले आहेत बघ ना, अर्धे ते कसले हे घे ना, कशाला तू त्रास देतो? अरे आता आपले सचिन शिंदे चणे टाकणार आहेत. चणे टाकल्यावरती बघू थोडस. आता याने असं म्हणलं की चणे टाकल्यावरती त्यांच्यामध्ये
सगळे एकत्र आले बघा, किती जण एकत्र आले. बाप रे बाप, केवढे आले. खतम. आणि मग ते कुठे मासे आहेत? जर ना हे ना ते कट आहेत ते डोकं दिसतात. कुठले म्हणजे काय काय दिसतं? डोकंच नाही. एकाला तर ते तुकडा मासा रोडला. कुठला मासा? हा हा. डोकंच नाही त्याला. मासा यात्रा होती महाशिवरात्रीची. खूप मोठे आहेत पण हे. तेव्हा इतकी गर्दी असते पण नसतं. पण महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर आलो असतो तर कदाचित हे बघायला मिळालं नसतं ना. भेटलेच ते. पण गर्दीतून वा वा. बघा ना यार. आणि यांचं विशेष म्हणजे या नदीवरती किती महापूर येऊ देत, कुठलाही महापूर येऊ देत, हे मासे या ठिकाणचे हालत नाहीत. बरोबर ना सर? हो बरोबर. किती पूर येऊ देत एकत्र. हो. आता बघ इकडे इकडे नाहीये ते कमी आहे, तिकडे टाकतो बघ जाती. कुठे टाकलंस मेऱ्या? मी तिकडे लावला अँगल, तू टाकलंस. तेच बोललो. कुठे? हा 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 हा. आम्हाला यांनी खबर दिली. काय बोललास? लाईटवर काय बोललास? लाईटवर हा मासा शिजत नाही. कोण सांगितलं? अच्छा, आपल्या मॅडमने बोलल्या. आणि मंडळी असं समजलंय की हा जो मासा आहे हा काही लोकांनी पकडला सुद्धा होता आणि शिजवण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, परंतु हा मासा शिजत नाही. Oh my god. चमक आता तुम्हाला मध्ये दिसला. आणि यांचा रंगाचं म्हणजे सांगायचं गेलं तर हा रंग थोडासा ग्रेश काळा रंग, शेपूट थोडीशी चॉकलेटी रंगाची आहे. आणि जसं सांगितलं होतं की तो आडवा झाला की तो चमकतो, असं त्याचं एकंदरीत गेटअप, पेहराव आणि त्याचं काय वरची स्किन कशी हा त्याचं एकंदरीत सगळं आहे. असा हा मासा आहे. आणि हे समोर आहे ते मंदिर आहे, हे ते शिव मंदिर आहे वाड्याचं, तिळसे गावातलं. आणि हे ते शिव मंदिर आहे, श्री क्षेत्र नंदिकेश्वर शिव मंदिर देवस्थान, तिळसे, तालुका देवगड. तालुका वाडा, सॉरी माझ्या गावाचं नाव घेतलं, तालुका देवगड. ठीक आहे, सवाई परवाडी. हो, तिळशाच्या शंकर मंदिरात नंदिकेश्वर मंदिर. काय काय नंदिकेश्वर मंदिर, त्याचं नाव नंदिकेश्वर. काहीतरी अजून बांधतायत, कसलं तरी बांधकाम चालू आहे मध्येच नदीत बांधतायत ते. प्लस पाणी अडवण्यासाठी गोल कशाला बांधतील? मला तर मंदिरच वाटतं काहीतरी, दुसरं काहीतरी मंदिर बांधतात वाटतं. पाणी अडवायला गोल कशाला बांधतील? महेश मंदिर हमको गाड़ी में दिखे ना माताजी, तो अभी देखो उधर नहीं दिख रहे तुमको, वही है ना? हाँ, वो ब्लू शर्ट ही पहनी थी उनके। वो क्या ब्लू? महेश मांजरेकर. हाँ, ये पता चला बोल रहे कि मुझे छट. महेश मांजरेकर असं यांचं म्हणणं आहे. आपला दिसला तर चेहरा थोड्या वेळाने. मध्ये होते घरी म्हणून त्याच्यावर एक अंदाज लावला, चेहरा जवळपास असं होता. ते नाही कुठे BMW कुठे
मांजरेकरच्या नावाने भलत्याच माणसाला मी फॉलो करतोय तुमच्या नंतर. मॅडमने सेवा केली. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.